मित्रांनो, देशाच्या संरक्षण यंत्रणेत सिक्रेट मिशन किंवा अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात गुप्तचर विभागाला मिळणारे माहितीचे आदान प्रदान होत असताना कोणत्या गुप्त मिशनसाठी कोणती सांकेतिक भाषा वापरली आहे हे कोणालाही न कळता मिशन यशस्वी झाली पाहिजे यासाठी सांकेतिक भाषेचा वापर म्हणून देशाच्या सुरक्षा व संरक्षण व्यवस्थेसंदर्भातील ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये सांकेतिक भाषा प्रकरणाचे खूप महत्त्व आहे। आज आपण सांकेतिक भाषा हे प्रकरण बघतोय, त्यातील अक्षर आणि अक्षर हा पहिला भाग बघतोय। यामध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरे किंवा मराठी अक्षरे दिले जातात आणि त्यांच्यासाठीचं असलेलं जो काही सांकेतिक शब्द आहेत आणि सांकेतिक अक्षरे आहेत हे गृहीत धरून आपल्याला दिलेलं दुसरं एक शब्द आहे त्याच्यासाठी सांकेतिक शब्द किंवा अक्षरे काय असतील हे शोधायचं आहे। चला तर मग सुरुवात करूयात। पहिलं उदाहरण, एका सांकेतिक भाषेत स्कूल म्हणजे EGNMMK, तर त्याच सांकेतिक भाषेत कूलला काय म्हणतायत। प्रथमतः आपण तपासून बघतोय की ज्या शब्दाचे आपल्याला सांकेतिक अक्षरे काढायला सांगितलेली आहेत त्या शब्दातील सर्व वर्ण दिलेल्या आधीच्या शब्दामध्ये आहेत का। तर आपण कूल हा या ठिकाणी COOL आहे, म्हणजेच आपण असं समजून घ्यायचं की स्कूलसाठी दिलेला हा सांकेतिक एकाच एक अक्षराला आहे। मग त्याप्रमाणे आपण लिहून घेऊयात SCHOO आणि L। स्कूल मधील S साठी E आहे, त्यानंतर C साठी G आहे, H साठी N आहे, तर OO साठी MM आहे आणि L साठी K आहे। याप्रमाणे आपण लिहून घेतल्यानंतर आपल्याला इथे कूल साठी काय सांकेतांक शब्द येईल ते शोधायचे। म्हणून आपण C साठी घेतोय G, त्यानंतर O साठी घेतोय M, पुन्हा O आहे त्याच्यासाठी देखील M येणार आणि शेवटचा आहे L, तर त्याच्यासाठी K हा सांकेतिक येईल। म्हणजेच आपल्याला GMMK हे उत्तर मिळतंय। मग या पर्यायांमध्ये GMMK तर पहिलंच पर्याय आहे। आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळतोय। एका सांकेतिक भाषेत मदनला नमद म्हटले आहे। मदन आणि नमद हे दोन्ही शब्द वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यामधील अक्षरे दोन्हीकडे आहेत, फक्त त्यांचा क्रम वेगळा आहे। तर आता तो क्रम काय आहे हे आपण या ठिकाणी बघूयात। तर मदन यामधील अक्षरांना 1 2 3 असे क्रमांक देऊयात। त्याप्रमाणे म साठी पहिला क्रमांक आहे, तर म इथे पहिला क्रमांक लिहिला। द साठी दुसरा क्रमांक आहे, मग द च्या खाली आपण 2 क्रमांक लिहिला आणि न साठी तिसरा क्रमांक आहे, तर इथे 3 लिहिलं। म्हणजे पहिलं तिसरं अक्षर घ्यायचं, त्यानंतर पहिलं अक्षर घ्यायचं, त्यानंतर दुसरं अक्षर घ्यायचं। त्याचप्रमाणे आपण सनदला क्रमांक देतोय, स ला 1, न ला 2 आणि द ला 3। मग इथे आपल्याला जो शब्द तयार करायचा आहे 312 प्रमाणे, तर तिसरं अक्षर या ठिकाणी द आहे, पहिलं अक्षर स आहे आणि दुसरं अक्षर न आहे, म्हणजेच दसन। तर यापैकी दुसरा पर्याय बरोबर येतोय। पुढच्या उदाहरणाकडे जातोय। एका सांकेतिक भाषेत तेजश्री ला NDUVPKBDD म्हटलेले आहे, तर त्या सांकेतिक भाषेत इयरला काय म्हटलेलं आहे। मग या ठिकाणी आपण EAR हे जे अक्षरे आहेत हे तेजश्री शब्दामध्ये आहेत का, तर EAR हे तेजश्री शब्दामध्ये आहेत, म्हणजेच आपल्याला इयरचं जे काही उत्तर आहे ते तेजश्रीसाठी वापरलेला जो सांकेतांक आहे त्याच्यामध्येच शोधायचं आहे। मग तेजश्रीसाठी असलेले जे अक्षर आहेत त्यांना आपण क्रमांक देतोय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी वापरलेली जी सांकेतिक अक्षरे आहेत त्यांच्यासाठी देखील आपण क्रमांक देतोय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आपण या ठिकाणी इयर हे शब्द तेजश्रीमध्ये त्यातील अक्षरे आहेत ते कितव्या क्रमांकाला आहे, तर E हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे, A हे चौथ्या क्रमांकाचं अक्षर आहे, तर R हे 7व्या क्रमांकाचं अक्षर आहे। म्हणजे आपल्याला 2 4 7 हा त्यातील सांकेतिक भाषेमध्ये बघायचा आहे। मग 2 म्हटलं तर या ठिकाणी D येणार, आपण D लिहितो इथे। त्यानंतर 4 म्हटलं तर V येणार आणि 7वं अक्षर म्हटलं तर
बी येणार, म्हणजेच आपलं उत्तर हे DVB येणार. मग पर्यायांपैकी विचार केला तर तिसरं पर्याय बरोबर आहे. पुढील उदाहरण बघतोय आपण. एका सांकेतिक भाषेत प्रतीकला QQBSJJ असे म्हटले जाते, तर त्या सांकेतिक भाषेत प्रियंकाला काय म्हणता येईल? मग आपण मागील उदाहरणाप्रमाणेच बघतोय की प्रतीक शब्द आणि प्रियांका शब्द यामध्ये वेगळी अक्षरे आहेत का? तर निरीक्षण केल्यास इथे टी आहे, परंतु इकडे टी नाही आहे, परंतु इकडे वाय आहे, आणि इकडे एन आहे, परंतु एन इकडे नाही, बाकी अक्षरे सारखी आहेत. अशा वेळेस आपण ट्रिक म्हणून लक्षात ठेवतोय, इथे इंग्रजी वर्णमालेचा आधार घ्यायचा असतो. जर दोन्ही दिलेल्या शब्दांमध्ये कुठलंही सामायिक अक्षर नसेल तर त्यावेळेस इंग्रजी वर्णमाला आपण बघतोय. आता प्रतीकच्या खाली दिलेले जे काही सांकेतिक शब्द आहेत ते आपण लिहून घेऊयात. QQBSJ आणि J याचा संबंध आपण वरील वर्णमालिकेशी लावूयात. P नंतर Q आलेला आहे, मग P नंतर Q आलेला आहे म्हणजेच इथे 1 ने वाढ झालेली आहे. R नंतर Q आलंय म्हणजे इथे 1 कमी झालेला आहे. त्यानंतर A नंतर B आलाय म्हणजे इथेही 1 वाढलेला आहे. T नंतर S आलाय, S म्हणजेच कमी झालेला आहे म्हणून 1 कमी झाला. I नंतर J आलाय तर इथे 1 वाढलेला आहे, आणि K नंतर J आलेला आहे म्हणजे 1 कमी झालंय. आपण निरीक्षण केल्यानंतर अल्टरनेट 1 वाढतोय कमी होतोय, वाढतोय कमी होतोय, वाढतोय कमी होतोय. मग त्याचप्रमाणे आपण प्रियांकासाठी निकष लावूयात. तर P साठी पहिल्यांदा वाढणारा घेऊयात, त्यानंतर 1 सोडून इथे I च्या ठिकाणी वाढेल, त्यानंतर इथे A च्या ठिकाणी वाढेल, K च्या ठिकाणी वाढेल. तर इकडे R च्या ठिकाणी वजा होईल, Y च्या ठिकाणी देखील वजा होईल, N च्या ठिकाणी वजा होणार आहे आणि A च्या ठिकाणी पण वजा होणार आहे. मग अशी आपल्याला अक्षरे शोधायची आहेत. मग आपण पहिल्यांदा P मध्ये 1 वाढला म्हणजे P नंतरचं वर्ण कुठला असेल तर Q असेल, त्यानंतर I नंतरचं वर्ण असेल J, त्यानंतर A नंतरचं वर्ण असेल B आणि K नंतरचं वर्ण असेल L. त्याप्रमाणे आपण लिहिलं. आता कमी होणारे वर्ण आपण लिहूयात. मग R च्या आधीचं वर्ण, तर R च्या आधीचं वर्ण आहे Q, त्यानंतर Y च्या आधीचं वर्ण, Y च्या आधीचं वर्ण X आहे, त्यानंतर N च्या आधीचं वर्ण, N च्या आधीचं वर्ण M असेल, तर A च्या आधीचं वर्ण, मग आता A इथे आहे तर A च्या आधीचं वर्ण म्हणजे 26 ते Z असेल. मग आपल्याला QQJXBMLZ हा पर्याय बघायचा. जर निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर येईल. याचप्रमाणे इथे +1 आणि -1 वर्ण होतात, मग +2 -2 होऊ शकतात, +2 -3 होऊ शकतात, याप्रमाणे नियम असेल. मग आपल्याला यासाठी इंग्रजी वर्णमालिका ही समोर असणे गरजेचं आहे. पुढील उदाहरण बघतोय. स्कूल शब्द त्याच्यासाठी TDIQQM दिलेला आहे आणि क्लास शब्द त्याच्यासाठी DMCTT दिलेला आहे. तर टीचरसाठी काय येईल? पुन्हा आपण तोच पहिला क्रायटेरिया तपासून बघतोय. स्कूल आणि क्लास दिलेले शब्द आहेत, परंतु काढायला सांगितलेले टीचर आहे. यांच्यामध्ये जर वेगळे शब्द असतील तर आपण इंग्रजी वर्णमालिकेचा वापर करतोय. मग इथे टी आहे, परंतु या ठिकाणी स्कूल आणि क्लासमध्ये टी नाही. लगेचच आपण निर्णय घेतोय की आपल्याला इकडे इंग्रजी वर्णमालिका वापरायची आहे. मग आपण आता स्कूलच्या खाली लिहितोय TDIQQ आणि M. त्याचप्रमाणे आता क्लास जो शब्द आहे त्याच्यासाठी असलेला सांकेतिक शब्द आपण खाली लिहितोय DMCTT. त्याप्रमाणे आपण आता टीचरसाठी काय येईल? मग आपण पहिल्यांदा नियम काय आहे ते शोधतोय. यस नंतर टी आलं म्हणजे 1 वाढलं, सी नंतर डी आलं पुन्हा 1 वाढलं, एच नंतर आय आलं 1 वाढलं, ओ नंतर डायरेक्टली 2 वर्ण वाढलेले आहेत, पुन्हा ओ नंतर क्यू आलंय म्हणजेच इथेही 2 वर्ण वाढलेले आहेत, एल नंतर एम आलेला आहे 1 वर्ण वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इकडे तपासून बघतोय की सी नंतर डी आलेला आहे म्हणजे 1 वर्ण वाढलाय, एल नंतर एम आलाय इथे 1 वर्ण वाढलेला आहे, ए नंतर सी आलेला आहे इथे मात्र 2 वर्ण वाढलेत, एस नंतर टी, एस नंतर टी म्हणजे 1 वर्ण पुढचा घेतलेला आहे. मग आपल्याला इथे फक्त ओ असताना पुढचे 2 वर्ण घेतलेत, ए असताना पुढचे 2 वर्ण घेतलेत म्हणजे ए आणि ओ साठी फक्त 2 वर्ण वाढीव घेतलेत. मग आपल्या लगेचच लक्षात येतं की ए आणि ओ काय स्पेशल आहेत. तर ए, ओ, त्याचप्रमाणे ई असेल, आय असेल, यू असेल, हे स्वर आहेत आणि स्वरांसाठी या गणितामध्ये पुढील 2 वर्ण घ्यायचे आहेत हे आपल्या लगेच लक्षात येतं.
मग आपण त्याप्रमाणे टीचर जो शब्द आहे त्याच्यासाठी प्रथमतः आपण जे स्वर आहेत त्यांचे वर्ण लिहूयात. ई नंतर 2 म्हणजेच जी येणार, ए नंतर 2 म्हणजेच सी येणार, त्यानंतर ई हा देखील स्वर आहे, ई नंतर पुन्हा जी येणार. आपण आता स्वर शोधल्यानंतर पुढील जो भाग आहे टी नंतर लगेचच यू येणार आहे, सी नंतर डी येणार आहे, एच नंतर आय येणार आहे, तर आर नंतर यस येणार आहे. UGC DIGS. या ठिकाणी UGC DIGS आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर येईल. पुढील उदाहरण आपण बघतोय. जर एका सांकेतिक भाषेत न्यूटन हा शब्द LHUWMQ असा लिहितात तर क्रेपलर हा शब्द कसा लिहिला जाईल. येथे आपण मागील उदाहरणाप्रमाणेच न्यूटन आणि क्रेपलर दोन्हीही शब्दांमधील अक्षरे वेगळे आहेत म्हणून आपण इंग्रजी वर्णमालिकेचा वापर करतोय. म्हणून आपण न्यूटन या शब्दाच्या खाली त्याच्यासाठी वापरलेल्या सांकेतिक अक्षरे आहेत ती टाकून घेतोय. LHU त्यानंतर WM आणि Q याप्रमाणे आपण सांकेतिक शब्द टाकून घेतले. इथे सेम इंग्रजी वर्णमालिकेमध्ये बघतोय आपण N नंतर L आलाय म्हणजे इथे -2, त्यानंतर ई नंतर एच आलंय, ई नंतर 1 2 3 अधिक 3 झाले, मग आपण ते खाली लिहूयात. डब्ल्यू नंतर यू आलंय, डब्ल्यू नंतर यू म्हणजे 2 वर्ण मागे गेलोय. टी नंतर डब्ल्यू आलंय म्हणजेच पुन्हा 3 वर्ण पुढे गेलोय. त्यानंतर ओ नंतर एम आलाय, मग ओ नंतर एम म्हणजेच ओच्या आधी 2 वर्ण. त्यानंतर एन नंतर क्यू, मग एन नंतर क्यू म्हणजे पुढील 3 वर्ण. आपल्याला लगेच इथे नियम कळलेला आहे की -2 अधिक 2 -2 अधिक 2 म्हणजे अल्टरनेट -2 आणि +3 असा नियम या ठिकाणी होतो. मग त्याप्रमाणे आपण प्रथमतः के मधून 2 वजा करूयात. त्याचप्रमाणे आपण 1 सोडून 2 वजा करतोय, ई मध्ये के मध्ये, त्यानंतर एल मधून पण 2 वजा करतोय आणि शेवटी आर मधून पण 2 वजा करतोय. मग त्याचप्रमाणे इकडे आर मध्ये आपण 3 मिळवणार आहोत, पी मध्ये आपण 3 मिळवणार आहोत, त्यानंतर ई मध्ये देखील आपण 3 मिळवणार आहोत. मग 2 वर्ण मागे जाऊन आणि 3 वर्ण पुढे जाऊन क्रेपलर साठी काय सांकेतिक आपल्याला शब्द मिळतोय तो आपण बघूयात. मग के च्या आधी 2 वर्ण म्हणजेच इथे आय येणार आहे. त्यानंतर 1 सोडून 1 आपण बघतोय, ई च्या आधीचे 2 वर्ण म्हणजेच इथे सी येणार. त्यानंतर एल च्या आधीचे 2 वर्ण म्हणजेच या ठिकाणी जे येणार. त्यानंतर आर च्या आधीचे 2 वर्ण म्हणजेच या ठिकाणी पी येणार आहे. त्याचप्रमाणे आता आर साठी पुढील 3 वर्ण म्हणजेच 1 2 आणि 3, मग इथे यू हे वर्ण येणार आहे. त्यानंतर पी च्या नंतर 3 वर्ण म्हणजेच 1 2 आणि 3 इथे यस येणार. त्यानंतर ई नंतर 3 वर्ण म्हणजेच 1 2 3 इथे यच येणार. मग IUCSJHP यापैकी पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक पहिला असेल. IUCSJHP. याप्रमाणे आपण येथे IUCSJHP म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येईल. आपण बघतोय पुढील उदाहरण. जर एका सांकेतिक भाषेत या शब्दासाठी ग्रँड्युअर असं लिहितात तर या शब्दासाठी काय लिहिलं जाईल. मग आपण इथे दोन्ही शब्दांचं निरीक्षण करूया. NARGRUED त्यानंतर GRANDEUR. लगेच वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दोन्हीकडे सारखेच अक्षरे आहेत म्हणजे कुठेतरी क्रम या ठिकाणी बदललेला आहे. म्हणून आपण लगेचच पहिला शब्द आहे त्याचे क्रमांक लिहितोय 1 2 3 4 5 6 7 8. आता त्याचप्रमाणे आपण पहिल्याचे क्रमांक बघून जो दुसरा सांकेतिक शब्द दिलेला आहे तर त्याच्यामध्ये ते अक्षरांचं क्रम टाकतोय. प्रथमतः एन साठी 1 नंबर आहे, त्यानंतर ए या ठिकाणी दिलंय त्याच्यासाठी 2 क्रमांक आहे, आर साठी 3रा क्रमांक, तर जी साठी 4था क्रमांक आहे. मग डी साठी 8वा क्रमांक आहे, ई साठी 7वा क्रमांक आहे, यू साठी 6वा क्रमांक आहे, तर आर साठी 5वा क्रमांक आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की मध्यभागापासून 1 2 3 4 म्हणजेच चढता क्रम डाव्या बाजूला आणि मध्यभागापासून उतरता क्रम उजव्या बाजूला.
त्याप्रमाणे आपण दिलेला जो काही शब्द आहे त्याच्यासाठी आपण पुन्हा क्रमांक लिहूयात 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे या नियमाप्रमाणे आपण या 8 अक्षरांचं मध्य काढतोय. आपण जो मध्य काढलेला आहे त्याप्रमाणे लिहून घेतोय 4 3 2 1 व पुन्हा 8 7 6 5 म्हणजेच जो आधी नियम वापरलाय तोच आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. मग इथे 4 म्हणजेच वर्ण आहे ओ. आपण त्याचप्रमाणे लिहून घेतो की चौथे वर्ण हे ओ आहे, त्यानंतर तिसरे आर आहे, दुसरं ई आहे आणि पहिलं एस आहे. त्यानंतर 8वे वर्ण ई आहे, त्यानंतर 7वे वर्ण आर आहे, 6वे वर्ण व्ही आहे, तर 5वे वर्ण ई आहे. म्हणजेच आपल्याला मिळणारं उत्तर ORESERVE हे मिळणार आहे. मग याप्रमाणे आपण अगदी सायलेंटली आणि कॉन्सन्ट्रेटली अशा प्रकारची उदाहरणं सोडू शकतोय. पुढील उदाहरणाकडे आपण जातोय. महाराष्ट्र हा शब्द CTV JUCTC JCO असा लिहितात, तर इंडिया हा शब्द कसा लिहिला जाईल? आपण प्रत्येक उदाहरणांमध्ये नवनवीन नियम या ठिकाणी शिकतोय. तर महाराष्ट्र आणि इंडिया हे दोन्ही शब्द वेगळे आहेत, म्हणजे आपण लगेचच ठरवतोय की इथे इंग्रजी वर्णमालिकेचाच वापर करायचा आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रासाठी दिलेला सांकेतिक शब्द आणि नियम शोधायचा आहे. तर एम साठी सी, म्हणजे आपण थोड्या वेळासाठी असा विचार करूया एम साठी सी म्हणजेच इथून जवळजवळ 8चा फरक आहे. मग ए साठी टी, मग ए आणि टी जवळजवळ 19चा फरक आहे, म्हणजे इथे काही नियम लागत नाहीत. आपण थोडं उलटं करून बघूयात. एम नंतर ओ, तर एम नंतर ओ म्हणजेच लगेच दुसरं वर्ण आहे. त्यानंतर ए नंतर सी दुसरं वर्ण आहे. हां, इथे असाच नियम शक्यतो लागू शकतोय की पुढील 2 वर्ण घेतात. पुन्हा अजून थोडं पुढे जाऊन पडताळूयात. एच नंतर जे आहे, एच नंतर जे म्हणजे पुढील 2 वर्ण. हो, ऑब्विसली आता इथे आपल्याला नियम कळलेला आहे, म्हणजेच पुढचे 2 वर्ण. त्याप्रमाणे आपण लिहून घेतोय. एमच्या पुढचे 2 वर्ण ओ आलं, एच्या पुढचं 2 वर्ण सी आलं, एच नंतर 2 जे आलं, ए नंतर 2 सी आलं, आर नंतर 2 टी आलं, ए नंतर सी आलं, त्यानंतर एस नंतर 2 यू आलं, एच नंतर दुसरे वर्ण जे आहे, टी नंतर दुसरे वर्ण व्ही आहे, आर नंतर दुसरे वर्ण टी आहे, ए नंतर दुसरे वर्ण सी आहे. याप्रमाणे आपण लिहून घेतला. आता पडताळूयात बरोबर येतात का? ओ आलेला आहे, सी आलंय, जे आलंय, सी आलंय, त्यानंतर टी आलंय, सी आलंय, यू आलंय, जे आलंय, व्ही आलंय आणि टी देखील आलंय आणि शेवटचं सी देखील आलंय. आपल्याला अजून इथे एक नियम कळला की महाराष्ट्राचे जे सांकेतिक अक्षरे आहेत ते उलट लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण इंडियासाठी देखील लगेचच सांकेतिक शब्द शोधूयात. मग आय नंतर पुढचे 2 वर्ण आपण घेतोय के, एन नंतर 2 वर्ण घेतोय पी, डी नंतर पुढचं दुसरं वर्ण घेतोय एफ, आय नंतर दुसरं वर्ण घेतोय के, ए नंतर दुसरं वर्ण घेतोय सी. म्हणजे आता याला जर उलट केलं तर सी के एफ पी के, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक हा पहिला येणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अगदी शांतपणे आपल्याला प्रत्येक उदाहरणामधला नियम तपासून बघायचा आहे. आपण एक अजून वेगळ्या नियमाचं उदाहरण बघतोय. एका सांकेतिक भाषेत बॅटरी हा शब्द ABSUDCX असं लिहितात, तर सर्किट हा शब्द कसा लिहिला जाईल? मग त्याचप्रमाणे आपण इथे बघतोय की बॅटरी आणि सर्किट हे दोन्ही शब्द वेगळे आहेत, म्हणजे इथे आपल्याला इंग्रजी वर्णमालिका वापरावी लागेल. मग आपण बॅटरी शब्दाचा जो सांकेतिक शब्द दिला आहे त्यातील अक्षरे लिहूयात. ABSUDS आणि X याप्रमाणे ही अक्षरे आहेत. तर आपण इथे नियम कोणता असेल ते बघूयात. तर बीच्या नंतर ए आलाय, म्हणजेच या ठिकाणी वजा झालेला आहे, म्हणजे आधीचं वर्ण. त्यानंतर ए नंतर बी आलंय, म्हणजे इथे पुढील वर्ण घेतलेला आहे. टी नंतर एस म्हणजेच आधीचं वर्ण घेतलेलं आहे. टी नंतर यू म्हणजे पुढचं वर्ण घेतलंय. त्यानंतर ई नंतर डी आलंय, म्हणजेच आधीचं वर्ण घेतलंय. आर नंतर एस आलेला आहे, म्हणजेच इथे पुढचं वर्ण घेतलंय. आणि वाय नंतर एक्स म्हणजेच आधीचं वर्ण घेतलंय. मग निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अल्टरनेट आधीचं वर्ण नंतरचं वर्ण असं घेतलेलं आहे.
अजून इथे आपल्याला दुसरा नियम कळतोय की इथे पहिले जे आहेत ते स्मॉल आहेत, त्यानंतर 2 कॅपिटल लेटर्स आहेत, त्यानंतर पुन्हा स्मॉल लेटर्स आहेत आणि पुढचे कॅपिटल आहे, याप्रमाणे मांडणी देखील केलेली आहे. मग हाच नियम आपण पुढे बघतोय. मग इथे सर्किट मधला पहिला आहे त्याच्यातून आधीचं वर्ण घेणार, मग अल्टरनेट पहिलं, तिसरं, 5वं आणि 7वं यांच्यामध्ये आपल्याला आधीचं वर्ण घ्यायचं आहे. तर दुसरं, त्यानंतर 4थं आणि 6वं यांच्यामध्ये पुढील वर्ण घ्यायचे. परंतु त्याचबरोबर पहिले जे 2 वर्ण आहेत ते स्मॉल, कॅपिटल नंतरचे 2 वर्ण पुन्हा स्मॉल घ्यायचे, पुन्हा कॅपिटल. म्हणजे हा देखील नियम आपल्याला सायमल्टेनियसली बघायचा आहे. मग सीच्या आधी, तर सीच्या आधी बी येणार म्हणून तो स्मॉल लिहितोय आपण. पहिले हे 2 स्मॉल, त्यानंतर हे स्मॉल लिहितोय. यू आय आपण स्मॉल लिहिणार. त्यानंतर आयच्या नंतरचं म्हणजे पुढचं वर्ण, तर आयच्या पुढचं वर्ण असेल जे, ते देखील आपण स्मॉल लिहितोय. त्यानंतर आपण आर साठी लिहितोय. आर आणि सी हे दोन्ही कॅपिटल घेऊयात. तर आरच्या आधीचं वर्ण या ठिकाणी क्यू येईल आणि क्यू कॅपिटल येणार आहे. त्यानंतर सीच्या पुढील वर्ण डी असणार आहे आणि तोही कॅपिटल येईल. आता पुढील जे वर्ण आहेत यू आणि आय, तर त्यांच्या यूच्या आधीचं, तर यूच्या आधीचं बघितलं तर टी येईल आणि टी हे स्मॉल येणार आहे. त्यानंतर आयच्या नंतरचं, तर आयच्या नंतरचं जे आणि जे देखील स्मॉल येईल. त्यानंतर राहिला शेवटचा टी, तर टीच्या आधीचं वर्ण बघितला तर यस येणार आहे. यस मात्र इथे कॅपिटल येईल. म्हणजे बी जे क्यू डी टी जे एस. आपल्याला इथे निरीक्षण केल्यानंतर असं दिसतं की पहिलं आणि दुसरं दोन्ही पर्याय बरोबर आहेत. आपण अगदी बारकाईने बघूयात. तर पहिले 2 स्मॉल, त्यानंतर टी जे स्मॉल आणि यस पण स्मॉल आहे. 3 लागोपाठ स्मॉल आहेत. इकडे 2 स्मॉल, त्यानंतर अल्टरनेट 2 स्मॉल आणि हा कॅपिटल. हां, आपल्याला जे पाहिजे होतं ते सर्व पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर येईल. पुढचं उदाहरण बघतोय आपण. जर एका सांकेतिक भाषेत पॉट हा शब्द PUOPTQ असा लिहितात, आउट हा शब्द OUUVTP असा लिहितात, तर 10 हा शब्द कसा लिहिला जाईल? आपण पॉट आणि आउट दोन्ही आणि त्यानंतर 10 हे 3ही शब्द वेगळे आहेत, म्हणून आपण इंग्रजी वर्णमालिकेचा वापर करणार. आपण POT आणि इकडे दिलेलं PUOPTQ निरीक्षण केल्यानंतर लगेच लक्षात येईल की ते पहिलं, तिसरं आणि 5वं वर्ण हे पॉटसाठी येतं. राहिला UPQ, यांच्यात काय नियम आहेत ते आपण शोधूयात. पुन्हा आउटसाठी पहिलं, तिसरं आणि 5वं वर्ण दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे आपण 10 म्हटलं तर पहिलं वर्ण टी, त्यानंतर तिसरं वर्ण ई आणि त्यानंतर 5वं वर्ण एन येईल. म्हणजे 1, 3 आणि 5 असे त्यांना क्रमांक दिले. अजून काही नियम यामध्ये येतोय का? येथे निरीक्षण केल्यास पी नंतर क्यू येतोय, म्हणजे पहिला आणि 6वा यांचा काहीतरी संबंध दिसतोय. पी नंतर क्यू म्हणजे पुढचं वर्ण घेतलंय. त्याचप्रमाणे आपण इकडे तपासून बघूयात. पहिला आणि 6व्यामध्ये ओ नंतर पी म्हणजे इथेही तसंच नियम आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजे पहिल्या आणि 6व्यामध्ये. मग त्याचप्रमाणे पहिल्या आणि 6व्यामध्ये आपण एक नियम बघूयात. 1 आणि 6वं, मग टी नंतर काय येतोय तर यू येतोय, म्हणून या ठिकाणी 6व्याच्या ठिकाणी आपण यू लिहिला. पुन्हा आपण नियम या ठिकाणी बघतोय. यू आणि OPT यांचा काही संबंध जवळचं कोणी आहे का? तर आपल्याला लगेच लक्षात येतं की यू आणि टी हे दोन्ही जवळचे आहेत. म्हणजे यूच्या आधीचं वर्ण टी, म्हणजे इथे आपल्याला दुसऱ्यात आणि 5व्यात एक संबंध बघायला मिळतोय. मग इथे आपण तपासून बघूयात दुसरा आणि 5व्या मधला संबंध यू आणि टी मधला. तर इथे पण यू आणि टी आलेला आहे, म्हणजेच यूच्या आधीचं वर्ण टी. त्याचप्रमाणे इथे आपण एन आहे, मग एन हे 5वं वर्ण आहे, मग दुसऱ्या वर्णाशी त्याचा संबंध काय येईल? येथे आपल्याला दुसरं आणि 5वं वर्ण यांच्यामधील संबंध बघायचा आहे. मग एनच्या नंतरचं वर्ण काय येईल? तर एनच्या नंतरचं वर्ण ओ येईल, म्हणून दुसऱ्या क्रमांकावर इथे ओ येईल. राहिला आता ओ आणि पी यांच्यातील संबंध. तर ओ नंतर लगेचच पी येतोय, तसंच यू नंतर व्ही येतोय. मग आता ई हा तिसरा आहे आणि चौथं, तर चौथं वर्ण ई नंतर लगेचच एफ येईल. मग TOEFNU पर्याय या ठिकाणी बघितलं तर पर्याय क्रमांक दुसरा हा बरोबर पर्याय येतो. मित्रांनो, आपण प्रत्येक उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आणि नियम असलेले प्रकार बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला याचा पुढील जे प्रकरणं आहेत आणि प्रकरणामधील उपभाग आहेत त्यांच्यासाठी देखील यांचा फायदा होईल.
मित्रांनो, नवनवीन प्रकार व कमीत कमी वेळेत काठिण्य पातळीची भरपूर उदाहरणांची ट्रिक समजून घेण्यासाठी लगेचच जॉयफुल जीनियस चॅनेलला सबस्क्राईब करा.